या गार 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 असा तो सीन आहे बघा, असं फिरवायला लागतंय. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणताल की हे असलं काय घेतले, दूध बीत काय तू चालू घेतले. तर मित्रांनो, मी आज मी मस्त असं दूध बनवणार आहे, गरम करणार आहे. कारण की थोडंसं थंडीचं वातावरण आहे आणि प्लस भाई जरा एनर्जी पाहिजे अंगामध्ये. त्याच्या आधी आपण गाणे म्हणू, अमूल दूध पिता है इंडिया. पण मित्रांनो, हे गोविंद आहे, आपल्याला अमूलचं काय भेटलं नाही, तर हे गोविंद. तर आता सध्या आपण गॅस चालू करू, ठीक आहे. तर थोडासा मला मित्रांनो थोडा बसलाय, थोडं समजून घ्या तुमच्या भावाला, ठीक. तर पहिला आपण गॅस पेटवू. चला. येतं ना की कसं करायचं राव? तर अशा प्रकारे आपला गॅस पेटलेला आहे आणि आपलं बघूया, ठीक आहे. तर आता थोडं आपण गॅस कमी करू, म्हणजे ना तर जळेल ते. आणि मित्रांनो, थोडं दूध पे जावा चांगला शरीरासाठी. तर मित्रांनो, मी चहा थोडा कमी केलाय आणि दुधावर भर दिलाय. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणणार नवीन काहीतरी करतोय, नवीन म्हणजे काहीतरी करायला लागतं रे, कसं बरोबर नाही. दिवसांदिवस तब्येत जरा डाऊन व्हायला लागली आहे, म्हणून थोडंसं काहीतरी एनर्जी म्हणून मित्रांनो दूध आणले, थोडं गरम करायचंय डावानं. आणि कसं आहे, आपण जे हाताला ती करतो ना, ती कुठली गोष्ट मित्रांनो आपल्याला चवदार लागतेच, लक्षात ठेवा. कारण की आपल्या हातातच जादू असते, त्यामुळं थोडं केलं पाहिजे. काय म्हणत तुम्हाला? तर बघा, आता सध्या दूध पिशवी मी टाकली, त्याच्यामध्ये दूध टाकले, पिशवी गोविंद दूध आहे मित्रांनो. आणि हे मित्रांनो, गोविंद दूध जे आहे ना प्रोडक्ट, ते आमच्या इथं बनतं, म्हणजे फलटणला. तर ते असं आहे, काय लिहिलं बघा, आरोग्याची सुप्रसाद, सुप्रभात आहे, प्रसाद नाही, सुप्रभात. प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद असतो, प्रभात आहे. म्हणजे सकाळचा पर्यंत असं त्याची योगा बिगा दिलाय, योगा बिगा दिला त्यांनी सुंदर असं. त्यानंतर आपण थोडस दूध गरम करायला ठेवले, तुम्ही बघताय बघा. आणि कसं आहे, थोडंसं अजून का तर आपण थोडं ऍड करू. आता लिहित आहे का ना, आपल्या आता सध्या सामग्री उपलब्ध नाही, पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला मी दाखवतो. सध्या आपण मस्तपैकी असं मसाला टाईप दूध असं बनवणार आहे. आणि चहा प्यायचा हो, पण मित्रांनो म्हणलं आज वेगळं काहीतरी आपण पिऊ म्हणून मी आज पूर्ण दूध आणले 10 रुपयाचं प्लस, आणि साखर घालली बघा, ही साखर आहे मित्रांनो. साखर 10 म्हणजे 20 रुपये आपलं भांडवल आहे. आणि मस्त असं मित्रांनो आज खतरनाचा मध्ये येणार आहे बरं का, तुम्ही बघता. आणि हा ग्लास आहे आपला, हे बघा, हा ग्लास आहे, हा ग्लास आहे आपल्याला. तर आपण या ग्लास मध्ये पिणार आहे दूध गरम करून. तर उत्सुकता मित्रांनो भरपूरशी वाढली माझी, कारण की असं जरा अंगात थोडी थंडी झाली, त्यामुळे थोडं गरम काहीतरी पिलं पाहिजे, एनर्जी पाहिजे अंगामध्ये. बरोबर नाही मला सांगा तुम्ही पण, थोडा पे जावं चांगलं असते जरा दूध पिलेलं. पण हे आता हे आम्ही मुंबईत, त्यामुळे आम्हाला असं लागते. पण तुम्ही जर गावाला असेल ना, तर डायरेक्ट निरसं दूध प्यायचं, म्हणजे गाईचं काढायचं मस्त गरम बिरम करायचं, डायरेक्ट सुरक्षित पिऊन टाकायचं, म्हणजे लोड घ्यायचा नाही. ताजं दूध पिलेलं चांगलं असते. आता हे कसं आहे, आम्हाला आता मिळते, आता काय कसं आले ती काय माहित नाही, पण हाय काय म्हणतो मला. तर आता सध्या आता गरम दूध झाले, हे आमचे पकडे छो 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 छो, ही पकडे बघा, तुम्ही बघता. आता गरम दूध झालं बरं का. मित्रांनो, वास एक नंबर असा सुटलाय, खतरनाक असा, तुम्हाला तर माहिती असेल. मला मी दाखवतो एक मिनिट, बघा हे दूध दाखवतो, तुम्ही बघताय बघा. बघा कसं आहे, नुसतं दूध दिसतंय पांढरं शिपत, निरम्याच्या फेसाला दिसते बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, एक नंबर अशी क्वालिटी आहे दुधाची. आणि हे बघा, ही जी पिशवी गोविंद दूध, आणि हे गोविंद दुधाच्या आतमधलं हे दूध तुम्ही बघता. सुंदर असं मित्रांनो दूध आहे. आता आपल्याला ते समजेल पेल्यावरती की कसं लागतंय कसं नाही, बरोबर आहे. तर आपण मित्रांनो पहिलं ते आता गरम झाल्यावर का तुम्ही बघता, तर नंतर आपण थोडंसं ते आता हे या ग्लासमध्ये घेऊ, ठीक आहे. तर चला, तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं दूध गरम झालंय, आणि आपण थोडंसं ग्लासमध्ये घेऊ. बघा कसं वर ते सारखं फेस आलाय, म्हणजे मित्रांनो उतू घालवायला आपल्याला काय उतू घालवायचं नाही त्याला. खतराचा मित्रांनो सीन झालाय बघा, काय दिसतंय राव, वाफ नुसते बघा कसं आहे. हा कसं आहे झालं, लय खतरनाक असतो मित्रांनो सीन. तर आपण थोडंसं ग्लासमध्ये घेऊ. आणि मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, मी याच्यामध्ये काय ऍड करू. कारण की मी म्हणजे आता लय म्हणजे पहिला आम्ही गावाला होतो ना, तर गावाला दूध प्यायचो, पण असं नव्हतं ते डायरेक्ट ते गायचं काढायचं, डायरेक्ट तोंडाला लावायचं. तांब्या बिंब्या जायचं घेऊन मम्मी यांच्यासोबत पप्पासोबत, आणि सुंदर असं दूध प्यायचं, लय भारी लागायचं. आणि 10 रुपये दूध आलं, पण घरात वाटलं नाही बघा, काय बोलायचं असं. 200 मला वाटतं का ते 200 मला, तुम्हाला वाटतंय मला सांगा. तर आपण ग्लासमध्ये दूध घेतलंय. हाताने बनवलं जी गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला गोड लागली पाहिजे, कारण की आपल्या हातातच लक्ष्मी म्हणा, चव म्हणा, एक नंबर असे
तुम्हाला तर माहिती असेल तुमच्या भावाने खतरनाक काही बनवतो. कधी मसाले भात बनवतो, कधी चिकन बनवतो, कधी इडली बनवतो, कधी डोसा बनवतो. तुम्ही तर व्हिडिओ बघत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे. आज मित्रांनो आपण दूध बनवले, म्हणजे गरम दूध घेतले मस्त असं. तर आपण थोडंसं ह्याच्या साखर टाकू, आणि ती साखरेशिवाय मित्रांनो मजा येणार नाही काय काय. चला थोडी साखर टाकू आपण, कसं लागतंय बघू थोडंसं. आणि साखर टाकलं तर थोडं आपल्याला हलवू, म्हणजे आपल्याला ते प्यायला जरा म्हणजे थंड होईल, जास्त गरम नाही राहणार आहे का नाही. थोडी साखर टाकली आहे, थोडा थोडा याला डवळू आहे ना, म्हणजे कसं तरी जरा मिक्स झालं म्हणजे चांगलं लागतंय. काय म्हणा तुम्ही या गार 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 फिरवायला लागतंय. आपण जो नाही कसा म्हणतो या गार 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 असं तो सीन आहे बघा, असं फिरवायला लागतंय. आणि ही जी मित्रांनो आता ही जी टेस्ट आहे ना, ही टेस्ट ती मला आता पेल्यावरती समजेल असं समजणार नाही. तुम्ही मसाला कसे काय पण खाल्ल्यावरती आपल्याला समजतं ना बाबा जेवणाची टेस्ट कशी आहे, तसंच तसंच असते. पेल्यावरती समजलं नाही काय सीन आहे नाही. तर आता आपण बघू आपलं झाले आता हे गरम. हा गरम मला बी गरम व्हायला लागलं, दूध बी गरम झाले आता. तर आपण थोडं पिणार आहे. आणि सध्या आता मला असं उत्सुकता भरपूर अशी वाटते बरं का, दुधाकडे बघून कधीशी पितोय. कारण की शरीरात येणारी थोडं डाऊन झाली माझी, तुम्हाला काय सांगू खरं की नाही. आणि आता कसं आहे आपली झाली नाईट चालू, तुम्हाला तर माहितीच आहे. मी कालच्या वेळी सांगितलं आहे की नाही. आणि नाईटला मित्रांनो सीन असा होतो की जरा थोडं जागा लागतं, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो आपल्याला आहे की नाही. तर असं करायला लागतं, तुम्ही पण जरा करत जावा. आणि बाई म्हणजे आता हे काचचा जरी मित्रांनो ग्लास असतो ना, तर एवढं भारी दिसत असतं ना तुम्हाला दूध मी दाखवलं असतं, पण हे ग्लास आहे स्टीलचा, त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित आहे की नाही. पण तुम्हाला मी दाखवले बघूला, तुम्ही बघितलं असेल टोपामध्ये. टोप म्हणा बघूला म्हणा एकत्र आपली गावठी भाषा आहे, आपण बघूला म्हणू आहे का नाही. तर आता ही बघूलं म्हणजे मित्रांनो आता हे बघूलं जे आहे ना, हे बघूलं तर हे बघूलं मित्रांनो एक नंबर क्वालिटीचं आहे. कारण की आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही करतो, चहा वगैरे असताना त्यामध्ये करतो. तर मित्रांनो आता आपण थोडंसं पिऊन बघू कसं लागतं. ठीक आहे चला. गरम आहे बरं का, थोडं गरम आहे, भाजले बिजलेला व्हायचा. एक नंबर भावानो, एक नंबर क्वालिटी आहे. साखर एकदम लेवल मध्ये झाली आहे. दूध बी बाहेर खतरनाक लागते. चहा काय पाहिजे, चहापेक्षा भारी लागते भाई, एक नंबर लागते. तर तुम्ही बरोबर थोडं प्यायला या. तर आपलं झालं असेल आता मी पितो, तर तुम्ही पण पेताना बघितलं असेल. तर आता सुंदर असं पिऊ आपण. आणि आता मी आपला आजचा व्हिडिओ इथं संपवतो. ठीक आहे, तर आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे तो उद्या. तर तुम्हाला नक्की म्हणजे तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय. आवडेल आपल्या बाबा सबस्क्राईब, लाईक, फॉलो, शेअर सगळं म्हणजे फुल राडा करू नका. आणि दूध पिऊ जावं, म्हणजे एनर्जी वाढली पाहिजे. काय म्हणतो तुम्हाला. तर चला आता मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या. तर जय महाराज मित्रांनो, चला.